माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. हे प्रत्येक राजा राणीचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सिडकोचा प्रकल्प उभारला जातोय. हिवाळी अधिवेशनात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सिडकोच्या घरामध्ये 10% कपात करायचं ठरवलं. मग त्याचा परिणाम इथून पुढे निघणाऱ्या जाहिरातीसाठी होणार आहे. आता आपण बघतोय खूप चांगले प्रकल्प आहेत. त्यापैकीच एक 29 आणि सेक्टर 31चा प्रकल्प, ते तुम्हाला जाहिरात निघणार आहे. त्या जाहिरातीनुसार तुमच्या पसंतीचं घर तुम्हाला पर्याय निवडायचं. 9,000च्या जवळपास यांचे पुन्हा एकदा संधी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या बुद्धीला पटेल अशा घराची निवड करायची. त्यानुसार ती लॉटरी निघणार आहे. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी मारुती मुरकुटे करतोय. हा व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला आणखी कुठल्या सेक्टरची माहिती लागली ती कळवा, कमेंट्समध्ये कळवा. मी नक्कीच तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हे झाले 2 सेक्टर. आता आपण पुढील सेक्टरमध्ये जाणार आहोत, जिथे आता जी लॉटरी रनिंग आहे तिथले लोक कसे राहत आहेत, तिथले घरं कसे आहेत, तिथल्या काय आजूबाजूच्या समस्या आहेत का, हे जाणून घेण्यासाठी स्टे ऑन व्हिडिओ. चला, लॉटरी चालू आहे, सिडकोची चालू आहे. त्याच्यात काय घर आहे. आपण जेव्हा घर घेताना काय निर्णय घेतो, आपल्या कुटुंबातील गृहिणीला बाजारपेठ जवळ असू दे, मेडिकल जवळ असू दे, दुकान जवळ असू दे, भाजीपाला घ्यायला जवळ असू दे, आपण याचाच अभ्यास करू. शिवाजी चौकात उभे आहे आणि हा चौक असा मधोमध असा आहे. 22 सेक्टर 22, सेक्टर 27, सेक्टर 37 अशा ह्या सोसायटीच्या मधोमध हा चौक आहे. मग या चौकाच्या बाजूला बाजारपेठ सुद्धा आहे, उपलब्ध दुकानं सुद्धा आहेत आणि सगळं आहे. आता ह्याच्या किमती ना थोड्याशा अलग आहेत. 27 आणि 22चं तुम्ही घेतलं तर 21,000च्या जवळपास किमती आहेत. याला जे 30 लाखापर्यंत आहे. मला माझ्या माहितीनुसार याला काय 10% वगैरे कमी नाही. आपण जे पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण ज्या निळ्या पिवळ्या बिल्डिंग बघितल्या 21 आणि 31च्या, याला 10%ची सवलत देऊन माझ्या चॉईसनुसार ते घरं होते. इथे आता जी लॉटरी निघली त्याच्यात कमी नाही, पण याच्या ऑलरेडी किमती त्याच्यापेक्षा कमी आहेत. तुम्हाला ज्या किमती मी आता सांगितलं त्याच्या, मग इथं नेमकं हा निवडावं का, ह्याच्यासाठी मोठं काय, हा चौक आहे, बाजूला मेट्रो स्टेशन आहे. इथे प्रत्येक प्रकारची म्हणजे आपल्या महानगरपालिकेची बस येते. मग 43 असू दे, 45 असू दे, ज्या इथं उपलब्ध आहेत. आणि आता या सोसायटीचं वैशिष्ट्य काय, समजा आसावरी, पारवा, धनश्री, याच्या प्रत्येक दारातून तुम्हाला महानगरपालिकेची बस आहे. आणि ते सर्व ह्या चौकातून म्हणजे चार बाजू इथं, 4 बाजूला त्याची वाहतूक होते आणि खारघर स्टेशनला जोडते. त्यामुळं निवड करताना तुम्हाला हे पर्याय चांगला आहे, घरं चांगली आहे, सुरक्षा व्यवस्था चांगली आहे. त्यामुळे तुम्ही याची निवड करण्याला विचार करू शकता. नेक्स्ट, आपले 2 टप्पे झाले. स्टार्टिंगला आपण जे 10% कमी झाले त्याला कुठल्या निघणार आहेत ते आपण बघितलं. त्यानंतर आपण चौकात गेलो आजूबाजूच्या सोसायटीच्या मध्ये, आणि आता आपण आलोय आसावरी. आपण बरेच बातम्यात वगैरे बघत असाल, आसावरी सोसायटी बहुचर्चित सोसायटी ही सोसायटी आहे. इथे 105 जागा आहेत. आता जी लॉटरी आहे त्याच्या सगळ्यात जास्त जागा असणारी ही सोसायटी. 105 जागा आहेत या सोसायटीमध्ये आणि 22 लाखाच्या जवळपास. किंमत थोडी कमी जास्त होईल, त्याच्यासाठी मी जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तुम्ही ती जरूर बघा. आपण आता इथं तुम्हाला पर्याय निवडायचा आहे, तर इथले आपण लोकांना विचारू की बाबा इथलं कसं आहे, व्यवस्था कशी आहे ते विचारू, आणि त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. पुढं बघूया कोणी भेटतंय का, ही निवडूया. हे आपले काका आहेत इथे, तर आम्ही सर इथेच राहतात. आता इथे ह्या सोसायटीमध्ये सध्या लॉटरीमध्ये 105 जागा आहेत. आपण यांना विचारूया इथे कसं व्यवस्था आहे, सगळं व्यवस्थित, पाण्याची व्यवस्था वगैरे. सर, तुम्हाला काय वाटतं इथे राहण्यासाठी कसं योग्य वातावरण आहे? अच्छा है, पानी 2 टाइम राहण्यासाठी योग्य आहे, पाणी 2 टाइम येतो, वाहतूक व्यवस्था वगैरे सब अच्छा. ओके.
मुंबई रहता था, अभी इधर आया हूँ रहने। मेरे को आके 6 महीना हो गया। 6 महिन्यापासून सर आलेत आणि मुंबईला राहत होते आणि इथं येऊन त्यांना जे जाणवलं ते त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. हा, चला आणखी आपण माणसं भेटतात का बघूया. हे बघा, ह्या सोसायटीचं भव्य दिव्य असं गार्डन आहे. इथं मुलांना खेळण्यासाठी आहे, ग्राउंड आहे, झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे. त्यामुळे इथला पर्याय निवडायला तुम्ही विचार करू शकता. आपण आणखी कुणाला तरी विचारूया. सर, एक मिनिट. हे आधारांच्या नातेवाईकाचं इथं राहतात सर. सर, काय वाटतं इथलं वातावरण वगैरे सगळं व्यवस्थित आहे? वातावरण शांत आहे आणि मन लागेल असं वातावरण खूप छान आहे. आमचे मेवणे राहतात सातत्यावर आणि ते इथं आज मला वाटतं 4 वर्षापासून राहतात, 3 का 4 वर्षापासून. 4 वर्षापासून मेव्हणे ते राहतात इथे आणि वातावरण एकदम शांत आहे. पाण्याची व्यवस्था पूर्ण आहे. परेशानी अशी या सोसायटीमध्ये काहीही नाही. म्हणजे समस्या वगैरे त्यांना काही जाणवत नाही. त्यापर्यंत नाही करावी आणि पुढचे सांगता येत नाही झालं. आणि बऱ्यापैकी भरली आता इथे, भरपूर खूप भरलं. फुल झालेली आहे. इथं लोक रहिवासीला आलेले आहेत, काही समस्या नाही आहे. आता फक्त 105 जागा उरल्यात. यासाठी तुम्हाला संधी आहे, तुम्ही ह्याचा विचार करू शकता. धन्यवाद सर. थँक्यू. आता आपण सेक्टर 21 याच्या अगोदर आसावरी बघितली, आता सेक्टर 21 केला. या सोसायटीचं वैशिष्ट्य खरं सांगू का, ही सोसायटी खूप शांततेत आहे, वर्दळीपासून अलग आहे. या सोसायटीमध्ये 41 जागाच्या सदनिका बाकी आहेत. चटई क्षेत्र 25.41 असं काहीतरी आहे याचं. आणि खूप शांतता आहे इथे. पुढं रिकामा भाग आहे आणि ह्या सोसायटीची किंमत सुद्धा 21,71,000 जवळपास आहे. तुम्हाला ऑर्डर चार्जेस वगैरे लागतील. इथे जास्त गर्दी नाही आहे, म्हणजे जरा तिकडं वर्दळीचा भाग आहे, बाजारपेठ वगैरे सगळं असल्यामुळे आसावरी, मारवा, धनश्रीच्या तिथे. पण इथं तेवढ्यापैकी नाही. मस्त रोड आहे, यल आकाराची असल्यासारखी ही सोसायटी आहे. इथपर्यंत पोहोचले आणि इथपर्यंत आपण मध्ये जाऊया, बघूया इथलं वातावरण, इथली व्यवस्था आणि कुणाशी तर बोलूया. यामध्ये या पण पार्किंग आहे. रहिवासी सुद्धा चांगले दिसत आहेत, व्यवस्थित गाड्यांच्या शेपनुसार लावलेली आहेत आणि खाली गाळे आहेत, वेगवेगळे दुकान आहेत. आपण एक सर भेटत आहेत, त्यांना आपण थोडीशी प्रतिक्रिया विचारणार. कैसा आहे वातावरण? सर, आप ओनर आहे? हां, आहेत ओनर सर. आणि सर, पाण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे? बरोबर, 2 टाइम पाणी येतं? 24 तास मतलब कभी कभी होता 24 तास. म्हणजे मध्ये मध्ये कुठंतरी कमी होतंय, पण इथं 24 तास पाणी. शांतता आहे, पाणी व्यवस्था चांगली आहे, राहणीमानासाठी योग्य आहे आणि वातावरण वगैरे सगळे चांगले आहेत. तुम्हाला 41 जागासाठी इथं सदनिका शिल्लक आहेत. तुम्ही इथला सुद्धा पर्याय निवडू शकता. इतर सोसायटीपेक्षा ही फार शांत वाटते. काय एवढं घाण नाही आहे, सगळं व्यवस्थित स्वच्छता. थँक्यू सर. हां, धनश्री सोसायटीमध्ये इथे सध्याच्या लॉटरीमध्ये 21 जागा शिल्लक आहेत. चटई क्षेत्र 25च. इथली किंमत सुद्धा 21,71,000च्या जवळपास. थोडं बहुत किमतीमध्ये फरक येईल. जवळजवळ सर्वच भरलेली ही सोसायटी. जागा मोजक्या शिल्लक आहेत. चांगली सोसायटी आहे. आपण इथल्या लोकांना विचारूया इथल्यांची काय समस्या ते दिसत आहेत समोर. तिथले रहिवासी आहेत. इथे जागा फक्त 21 शिल्लक आहेत आताच्या जाहिरातीमध्ये. ही राहण्यासाठी कशी आहे, इथली पाणी व्यवस्था कशी आहे हे आपण थोडंसं विचारू, म्हणजे तुम्हाला पर्याय निवडायचा असेल तर सोपं पडेल. सर, काय पाणी वगैरे इथलं व्यवस्थित आहे? हां, व्यवस्थित. किती टाईम येतं पाणी? पाणी आता 2 टाइम येते. 2 टाईम येतं. बाकी वास वगैरे काही? वास वगैरे नाही आहे आता एवढा. पूर्वी होता पण आता काही एवढा नाही. पूर्ण भरलेली सोसायटी व्यवस्थित. व्यवस्थित आपली सोसायटी चालते. किती दिवसापासून राहतात? सर 5 वर्षापासून राहतात. त्यांचं म्हणणं असं आहे की सुरुवातीला वासाचं प्रमाण होतं, पण आता ते फार कमी झालं आहे, खूप कमी झालेलं आहे.
पाणी हे 2 टाईम येतं. कधी थोडा बहुत सगळ्या सोसायटीला प्रॉब्लेम आहे, कधी जातं कधी येईल. पण आता सध्या पाणी आहे, लाईटचा काही तर प्रॉब्लेम नाही आहे, पार्किंग व्यवस्था ओपन आहे, जायला जागा नाही, या सगळ्या सुखसुविधा आहे. तुम्हाला पर्याय निवडायचा असेल तुम्ही नक्कीच निवडू शकता. आपण बघूया आणखी कोणी भेटतो का नाही. इथं आपण बघतोय सोसायटीच्या बाजूला झाडांची व्यवस्था चांगली केली आहे, बसण्यासाठी आहे, हवा वगैरे ती गॅप असल्यामुळं काय हवेचा काही प्रॉब्लेम नाही. आपण इथे गृहिणी बसल्यात, आपण त्यांना इथं काही राहण्यासाठी प्रॉब्लेम आहे का नाही विचारूया. त्या इथल्या गृहिणी आहेत, इथे राहतात त्या. हां, इथं बघूया आपण त्यांना काही समस्या वगैरे आहेत का. कारण असं वाटलं छान आहे पाण्याची व्यवस्था, सगळं खेळायला. मॅडमचं म्हणणं आहे की पाण्याची व्यवस्था चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, मुलांना खेळायला आहे. इथं बघा छोटे छोटे गार्डन स्वरूपात झाडं आहेत. धन्यवाद मॅडम. सेक्टर 34 आणि सेक्टर 36 समोर आहे सुखसागर. सेक्टर 34 या बाजूला आनंद सागर. इथे जवळपास दोन्ही मिळून 500च्या जवळपास सदनिका उपलब्ध आहे. आताच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला तो पर्याय निवडायचा आहे. हे जरा मेट्रोपासून दूर आहे. आसावरे वगैरे बघितली ती जरा मेट्रोपासून जवळ आहे. इथं इथपर्यंत एक बस येते महानगरपालिकेची 45 रुपये प्रत्येक गेटला. शेवटचं स्वप्नसागरच्या समोर तिचं शेवटचं स्टेशन आहे, तिथून येते. तिथून स्कूल बस पण प्रत्येक शाळेसाठी उपलब्ध आहे. पाणी आहे, पाणी किमान रोज कंपल्सरी येतेच येते. मग थोडी उपलब्ध वगैरे झाल्यानंतर 2 टाईम येते, पण 1 टाईम पाणी दररोज आहे. रस्ता आहे, भरत आले त्या पण. तुम्हाला ह्या सदनिकेचा पर्याय निवडायला पण छान आहे. इथून आपण मेट्रोजवळ जायला जर लेडीजला तर 5 रुपयेच तिकीट आहे, कारण बसेसला अर्ध तिकीट असल्यामुळे गाडी व्यवस्था आहेच. आणि थोडं चलत गेलं तर तुमचं वॉकिंग होईल आणि तुम्हाला वाहनांची व्यवस्था सुद्धा होईल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, 8% कमी होऊन निवडांची जी पद्धतीची लॉटरीची सुरुवात ज्या घराने होणार आहे 29 आणि 31 सेक्टर बघितले, तिथली व्यवस्था दाखवली, तिथलं रंग वगैरे हे दाखवलं. आणि त्यानंतर आपण आसावरी बघितलं, आसावरीची बाजारपेठ बघितली, मारवा बघितलं, केदार बघितलं, त्यानंतर धनश्री बघितली, तिथल्या माणसांशी संवाद साधला, वातावरण. आता आपण मागचा एक व्हिडिओ बनवला होता पाणी प्रदूषण हे, तुम्हाला आमच्या चॅनलवर उपलब्ध असेलच तो. त्याच्यामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला बनवतो, पण आता दुपारच्या वेळेला शांतता आहे, काही वास नाही आहे, काही सध्या समस्या लागत नाही. त्यामुळं तुम्ही निवडू शकता. किमतीत थोडासा फरक आहे. आसावरी वगैरे सुद्धा आपण बघितलं 21,71,000, ह्या 23 लाखाच्या जवळपास आहे. 1 लाखाचा फरक आहे, कारण हे जरा दूर आहे, शांतता आहे, सगळ्या गोष्टी आहे. हे सर्व आज बघितलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन भेटतो. आम्ही सुट्टीचं येतोय तुमच्यासाठी. मी जो काय प्रश्न विचारतात त्याचे उत्तर, प्रश्न तुमची उत्तर आमची, याप्रमाणे आम्ही जाऊन मेहनत करतोय. याला प्रतिसाद भेटावं म्हणून तुम्ही एखादं कमेंट्स केली तर आम्हाला आणखी आनंद होईल. आणि तुम्हाला घर बसल्या कुठलीही माहिती लागली, आम्ही प्रॉमिस करतो की आम्ही तिथं जाऊ, दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. इथे माझ्यासोबत प्रदीप चिकणे. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.